गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर इकडे हे सकाळचं सुंदर असं वातावरण आणि बघू शकता बाल्कनीतला फ्रंट बाल्कनीतला हा सुंदर असा व्ह्यू तारकर्ली बीचचा. तर आज आपल्याला ना बाहेर जायचं आहे, म्हणजेच आपल्याला स्कुबा डायव्हिंगसाठी आणि पॅरासेलिंगसाठी जायचं आहे तिकडे दुसऱ्या बीचला. तर दांडी बीच आहे ते आणि त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर इकडे आता सकाळी सकाळी उठून सगळ्यांची तयारी चाललेली आहे आणि तिकडे त्यांनी स्पेशली तसे कपडे घालायला सांगितले होते, जरा शॉर्ट्स वगैरे टी शर्ट्स. आणि कारण आपल्याला तिकडे स्विमिंगचा तो कॉस्च्युम आहे, म्हणजे स्कुबा डायव्हिंग करायचा जो कॉस्च्युम आहे तो आपल्याला ते घालणार आहेत आणि त्यानंतर आतमध्ये घेऊन जाणार आहेत. तर म्हटलं आता चला सगळेजण रेडी झालो आहेत. आणि आज ना खूप काही जास्त शेकअप केलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. कारण पाण्यातच जायचं आहे म्हटलं, फक्त सनस्क्रीन आम्ही भरून भरून लावलेलं आहे, कारण ते समुद्राचं पाणी असतं, खारट पाणी, आणि त्यामुळे स्किन थोडीशी काळवंडली जाते आपली आणि असा वेगळाच एक मिठाचा लेअर येतो आपल्या शरीरावर. तर म्हटलं चला, आणि केसाची तर वाटच लागली होती समुद्रात जाऊन जाऊन, पण म्हटलं ठीक आहे, पण एन्जॉय करायला आलो. तर परत आम्ही रूमवर आलो की केस आम्ही वॉश करत होतो शॅम्पूने. पण छोटे केस असले ना तर जरा बरं पडतं. पण म्हटलं चला जाऊ द्या. तर इकडे आता आम्ही निघालो आहे आणि चाललो आहे रिसॉर्टच्या बाहेर. गाडी वगैरे पार्किंगच्या ठिकाणी लावलेली असते, तर त्यामुळे मग तिकडे आता पार्किंगच्या एरियात चाललेलो आहोत. आणि आज रूम क्लिनिंगला पण आम्ही दिलेला होता, तर चावी वगैरे रिसॉर्टच्या रिसेप्शनच्या इकडे आम्हाला ठेवायची होती, तर ती पण त्यांच्याकडे दिली आणि इकडे आता बाहेर आलो आहेत. तर सगळेजण आता निघालो आहेत आणि तिकडे आम्हाला घ्यायला माणूस येणार होता याच्यापर्यंत, बीचपर्यंत घेऊन जायला. तर कंटिन्यू मग आम्ही त्याच्या मागे जात होतो आणि मस्त इथून आता निघालो आहे बाहेर. आणि ही छोटी छोटी कौलारू घरं आणि खूप छान असं वातावरण इकडे वाटतं. इकडं खूप ऊन आहे, पण ऊन आपल्याला जाणवत नाही. खूप हिरवळ आहे आणि खूप मोठमोठी झाडं आहेत. आता हिवाळ्याचे दिवस आहेत, पण इकडे थंडी अजिबात नव्हती, ऊन होतं, पण तरी आपल्याला जाणवत नाही ते एवढं. आणि आता निघालो आहे आम्ही आणि आता पोचू त्या ठिकाणी आणि पुढे तुम्हाला दाखवते की काय काय असं करणार आहेत आज आपण. आणि दिवसभर आज मजा मस्ती एन्जॉय होणार आहे आपला. तर इकडे आता बीचवर पोचलो आहेत आणि त्यांनी आम्हाला तिकडच्या टोकाला बोलवलं आहे, जिकडे त्यांची बोट उभी असते त्या ठिकाणी. तर 2 जण होते ते पॅरासेलिंग जे करून देणार होते, ती वेगळी बोट होती, कारण ह्या बोटीतनं ते आतमधल्या बोटीत आम्हाला नेणार होते. तर मग इकडे आता या बोटीत आम्ही निघालो आहे. ती बोट तिकडे लांब तुम्हाला दिसत असेल, तर त्या दिशेने आम्ही जातो आहे. आणि नंतर मग ते झाल्यानंतरच स्कुबासाठी आम्हाला नेणार होते दुसऱ्या ठिकाणी. तर आता मी मागेच राहिली होती आणि खूप चालायला लागणार होतं आम्हाला बोटीपर्यंत. तर बघूया आता. आणि मुलं मस्ती करत होते की अरे मजा येणार आहे का भीती वाटणार आहे आज आपल्याला. तर इकडे आता पोचलो आहे बोटजवळ आणि लाईफ जॅकेट वगैरे घातलं आहे, कारण ती लोकांना बोटमध्ये जवळजवळ 10-15 जणं असतात, म्हणजे 2-3 फॅमिल्या घेऊन जातात ते. तर ते फक्त लाईफ जॅकेट आपल्याजवळ टाकून देतात, घालायचं नाही घालायचं तर पटकन आपण घालून घ्यायचं, कारण आपण समुद्रात जातो आहे. तर कंटाळा अजिबात करायचा नाही. तर आम्ही सगळ्यांनी घातलं आणि बाकीच्या फॅमिलींनी पण घातलं आहे. आणि कारण बोट समुद्रात खूप हलते आणि आपल्याला खूप भीती वाटते, कारण मी पहिल्यांदाच एवढ्या खोल समुद्रात गेलेली होती बोटीवर, तर त्यामुळे थोडीशी भीती पण वाटत होती. आणि बघू आता बाकीच्यांचं बघितलं आम्ही आणि त्यानंतर मग आमचा नंबर आला. तर इकडे आमचे मामाश्री आता पहिल्यांदा करणार होते, नंतर मग आम्ही जाणार होतो बाकीचे जणं. तर असं खूप काही जास्त भीती नाही वाटली. तर तो म्हटला की ठीक आहे, छान वाटतं. नंतर मग आमचे साहेब गेले, ते पण काही म्हटले की काही एवढं घाबरण्यासारखं नाही आहे. आणि जेंट्सला ना ते पाण्यात खाली डुबकी मारतात, मग लेडीजला वगैरे नाही करत तसं काही. आणि इथेही त्यांचे वेगवेगळे पॅकेज आहे, म्हणजे खूप जास्त उंचावर आपल्याला जायचं असेल तर थोडं जास्त पॅकेज असतं, आणि खालच्या खाली आपल्याला फक्त यायचं असेल थोडंसंच वरती अंतरावर नेतात आणि खाली ओढून घेतात मग. तर त्याचं वेगळं पॅकेज असतं, म्हणजे रेट त्यांचे कमी जास्त असतात मग. तर आपलं तर पूर्ण पॅकेज होतं. तर त्यामुळे मग आता बघा खूप उंच जसे घेऊन चालले आणि त्यानंतर मग खाली आणल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं मस्ती करतात ते आणि खूप मजा येते. तर थोडंसं भीती पण वाटते आपल्याला बघणाऱ्यांना, पण जे स्वतः करत असतात ना, तर त्यांना खूप छान वाटतं, मजा येते खूप. तर या ठिकाणी यांचं झालं आणि त्यानंतर मग आता मुलगा आणि म्हणजे दीदी आणि मी सोबतच जाणार होतो, कारण ती खूप घाबरत होती. ती म्हटली मी एकटी नाही जाणार, नाहीतर मला एकटीलाच करायचं होतं, पण म्हटलं ठीक आहे आपण दोघं जाऊया. मग आम्ही दोघींनी एकत्रच केलं होतं. त्यानंतर मग राजचा नंबर आला आणि तो तर एक्सपर्ट आहे, तो अजिबात घाबरत नाही कुठल्याही गोष्टी करायला. तर त्यामुळे तो काही त्याला भीतीच नसते कुठल्या गोष्टीची, तो फक्त एन्जॉय करतो. तर त्यामुळे त्याला खूप मजा येत होती. तर त्याचं चाललेलं होतं इकडे. आता तुम्ही एन्जॉय करा आणि फुल व्हिडिओ वॉच करा. सांगते तुम्हाला पुढे अजून व्हिडिओत काय ते.
आता इकडे सगळ्यांचं झालेलं होतं आणि इतर फॅमिलीचं पण ते करून घेत होते. तोपर्यंत आपल्याला बोटीतच बसून राहावं लागतं. तर त्यानंतर मग आम्ही इकडे रिलॅक्स बसलो होतो जरा आणि समुद्र बघण्याचा आनंद घेत होतो. इथून सिंधुदुर्ग किल्ला पण आपल्याला दिसतो आणि कारण त्याच तिकडच्याच साईडला ते घेऊन जातात उंचीवर, कारण हवा वगैरे तिकडे चांगली असते. तर इकडे आम्ही आता एन्जॉय करत होतो आणि काय होतं ना, की ज्यांना उलटी आणि मळमळचा त्रास असतो त्यांना तिथेही त्रास होतो. तर त्यामुळे ना मळमळ आणि उलटी त्यासारखं होत होतं, गरगरल्यासारखं होत होतं लडूबाईला आमच्या, कारण तिला तो त्रास आहे. तर मग त्यामुळे ते एखादी गोळी घेऊन आपण जायचं तिकडे उलटीची वगैरे, म्हणजे मग आपल्याला घेता येते ऐन वेळेला. पण आम्ही लागलीच पोहोचलो 15 मिनिटानंतर. मग इकडे आता आम्हाला स्कूबाला जायचं होतं. मग थोडंसं इथे हॉटेलमध्ये बसलो आणि जरा सरबत वगैरे घेऊया म्हटलं. तर आता मुलांनी ना तिकडनं शिंपले वगैरे गोळा करून आणले होते. तर हे बघा खूप सुंदर सुंदर असे शिंपले त्यांना मिळाले होते आणि खूप सारे जमा करून आणलेले आहेत आम्ही. तर इकडे ते दाखवत होते मला. त्यानंतर म्हटलं चला आता मस्त थंडगार सरबत घेऊया आणि त्यानंतर मग पुढे जाऊया म्हटलं. तर स्कूबाचे मी स्पेशल तुम्हाला व्हिडिओ दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये काही ॲडजस्ट होत नव्हते, ते खूप मोठा ब्लॉग झाला असता. त्यानंतर मग संध्याकाळी घरी आलो. इकडे आता स्पेशल मोदक वगैरे आम्ही मागवले होते उकडीचे. खूप छान असा टेस्ट होता आणि पिठलं पोळी, मटकीची भाजी असा आजचा रात्रीचा आमचा जेवणाचा मेनू होता आणि खूप चव होती तिथल्या बायकांच्या हाताला आणि जेंट्स पण होते आणि लेडीज पण होते. तर कसं असतं ना, की आत्ता म्हणजे तिकडे गेल्यानंतर आपल्याला कळतं, की कोकणाची माणसं साधीभोळी असं का म्हटलं जातं. कारण त्यांच्या बोलण्यात इतका गोडवा आणि इतक्या नम्रतेने बोलतात ते आपल्याशी. चिडणार नाही, काही नाही. कुठल्याही गोष्टीला अगदी नम्रतेने बोलतात ते. तर फ्रेंड्स असो, आजचा व्लॉग इथेच संपवते आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.